सावित्रीबाई कन्या विद्यालयातील विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक एका अभिनव उपक्रमाने पार पडली। शिरपूर येथील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या संचलित सावित्रीबाई कन्या विद्यालयातील विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक एका अभिनव उपक्रमाने पार पडली। भारतीय लोकशाही निकोप राहावी, विद्यार्थ्यांना लोकशाहीचे महत्त्व कळावे व मतदानाचे महत्त्व किती असते याची जाणीव व्हावी म्हणून ही शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक भारतीय लोकशाही पद्धतीने पार पडली। सर्व खात्याच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी फॉर्म भरून प्रचार व नारळ फोडून प्रचार केला। संस्थेने सर्व खात्यांच्या उमेदवारांचे बॅलेट पेपर तयार केले। उमेदवारांना आपले उमेदवारी चिन्ह देखील दिले। चिन्ह देताना सुंदर संकल्पना करण्यात आली होती। प्रत्येक चिन्ह हे शालेय वापरातील साहित्य होते। संस्थेचे सचिव श्री निशांत रंधे यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदानाला सुरुवात करण्यात आली। मतदानासाठी 3 मतदान बूथ तयार करण्यात आले होते। प्रत्येक विद्यार्थिनीने रांगेत येऊन सही करून आपले बॅलेट पेपर घेत व बोटाला शाई लावून आपला मतदानाचा हक्क बजावला। त्याचवेळी पूर्णपणे येथील ज्येष्ठ साहित्यिक अहिराणी भाषेचे उपासक कवी श्री बापूसाहेब पिंगळे यांनी या अभिनव व भारतीय लोकशाही पद्धतीने पार पाडणाऱ्या शालेय मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रियेला स्नेह भेट दिली। त्याचसोबत त्यांच्या पत्नी सौ चंदाताई पिंगळे, शिरपूरचे ज्येष्ठ साहित्यिक लोकमित्र श्री M.K. भांबरे उपस्थित होते। साहित्यिक श्री बापू पिंगळे यांनी या उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली। निवडणूक शांततेने व लोकशाही पद्धतीने पार पडण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ पावरा आदर्श शिक्षिका सौ सारिका रंधे, श्री राकेश चौधरी, श्री काळे, श्री केटी पाटील, श्री चित्ते सर व विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी मोलाचे सहकार्य केले। या निवडणूक प्रक्रियेसाठी पंचायत समितीचे श्री मनोहर वाघ हे देखील उपस्थित होते। भारतीय लोकशाहीची निकोपता राहावी याकरिता आज किसान विद्या प्रसारक संस्थेच्या सावित्रीबाई कन्या विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची या ठिकाणी निवडणूक होते आहे। लोकशाही पद्धतीने ही निवडणूक व्हावी, त्यातून लोकशाहीचं महत्त्व या विद्यार्थिनींना शालेय जीवनातून कळावं म्हणून हा अभिनव उपक्रम या ठिकाणी राबवला गेलेला आहे। मुख्यमंत्रीपदाच्या 4 उमेदवार या ठिकाणी आहेत। त्यांनी प्रचार नारळ फोडून त्यांच्या प्रचाराची सुरुवातही केलेली आहे आणि आज मतदान मागण्यासाठी त्या सगळ्या मतदारांपुढे हात जोडून विनंती करतात। बोलू या मुख्यमंत्री पदाच्या एका उमेदवाराशी। शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री पदासाठी मी उभी आहे, याचा मला फार आनंद होत आहे आणि यामुळे विद्यार्थिनींना नेतृत्वाचे धडे मिळतात। त्यामुळे मी माझ्या शाळेचे व या शाळेतील मुख्याध्यापिकांचे आभार मानते। थँक्यू। सगळ्यांनी चांगले प्रदर्शन दाखवलेले आहेत आणि सगळ्यांनी चांगलं प्रचार केलेला आहे, तर नीट प्रचार व्हावं, मग अजून जास्त लोकशाही जास्त प्रबळ व्हावी म्हणून किसान विद्या प्रसारक संस्थेच्या सावित्रीबाई कन्या विद्यालयात आज अतिशय अभिनव असा उपक्रम राबवला गेला। लोकशाही पद्धतीने शालेय शिक्षण समितीची या ठिकाणी निवड करण्यात येत आहे। म्हणजे अक्षरशः बॅलेट पेपर छापून मतदान करून मतदानाचा म्हणजे प्रचार यंत्रणेचा नारळ फोडून आणि या ठिकाणी आता मतदान चालू आहे। संस्थेचे सचिव नानासाहेब रंधे या ठिकाणी उपस्थित आहेत। बोलू या उपक्रमाविषयी। ज्यांनी ही संकल्पना राबवली सौ रंधे मॅडम यांच्याशी बोलूया। सारिकाताई रंधे यांच्याशी। उपक्रम आहे तो आपल्या विद्यालयात दरवर्षी राबवला जातो। शालेय मंत्रिमंडळातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांचं इतर सर्व वाचन मंत्री, शिक्षण मंत्री इत्यादी मंत्र्यांची लोकशाही पद्धतीने मतदान करून निवड करण्यात येत असते आणि यातून त्यांच्यावर एक संस्कार व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये असलेलं नेतृत्व आणि संघटन कौशल्य यांना वाव मिळावा आणि मतदान जागृती त्यांच्यामध्ये व्हावी। भावी आयुष्यातला जो मतदार आहे तो एक सुजाण नागरिक घडावा, यातून एक चांगला समृद्ध अनुभव त्यांना मिळावा, यासाठी ही सर्व आमची टीम या ठिकाणी कार्यरत आहे। आजकाल सर्वदूर आणि सर्वत्र इलेक्शन स्टंट हा निर्माण झालेला आहे आणि त्यातूनच हा एक शालेय उपक्रम म्हणून एक चांगला आणि वाखाणण्याजोगा उपक्रम कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि त्याचे सर्व सहकाऱ्यांनी घडून आणलेला आहे की विद्यार्थ्यांना लहान वयातच एक राजकारणाचं वलय असलं पाहिजे, राजकारणाचा धडा त्यांना शिकवला गेला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून हा उपक्रम त्यांनी राबवला असेल असं मला वाटतं। त्याचप्रमाणे ज्या मंत्रिमंडळात ज्या
विद्यार्थिनींनी भाग घेतलेला आहे त्यांनाही कदाचित भावी आयुष्यामध्ये मुख्यमंत्रीपदापर्यंत जाता यावं या अनुषंगाने हा उपक्रम त्यांना निश्चितच लाभदायक राहील अशी त्यांच्याकडून त्यांना शुभेच्छा देतो आणि या उपक्रमाबद्दल सर्व विद्यालयाच्या सर्व सहकारी बंधू भगिनींना परत शुभेच्छा देऊन नवीन मंत्रिमंडळ ज्या वेळेला या ठिकाणी येईल त्या मंत्रिमंडळाला सुद्धा भावी वाटचाली देतो. दरवर्षी शालेय मंत्रिमंडळच्याच विद्यार्थी मतदान करत असतात, पण यावर्षी आम्ही नवीन प्रकार म्हणजे 5वीपासून तर 10वीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यांना लोकशाही पद्धतीने कसे निवडणुका होतात आणि कशा प्रकारे मतदान केले जातात हे एक शिकवणं आमचं कर्तव्य आहे. या विद्यालयात विविध प्रकारचे उपक्रममध्ये हा एक वेगळा उपक्रम आहे आणि आमच्या विद्यालयात दरवर्षी प्रथम येणाऱ्या मुलींना गोल्ड मेडल दिलं जातं. कर्मवीर अण्णाबाबांनी आमच्या विद्यालयासाठी जे फिक्स डिपॉझिटमध्ये काही पैसे ठेवलेले गरजू विद्यार्थिनींसाठी त्या विद्यार्थिनींना आम्ही दरवर्षी मदत करतो. आपल्या समाजाची एक परंपरा महात्मा फुल्यांनी, आंबेडकरांनी, शाहू महाराजांनी जी घालून दिलेली आहे. मुलींचं शिक्षण हे प्रत्येक घरामध्ये ज्या मुली आहेत त्यांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे आणि विशेष म्हणजे मुली शिकल्या किंवा महिला जर शिकल्या तर अख्खं कुटुंब हे सुशिक्षित होतं. त्यामुळे हा जो उपक्रम ताईंनी औरा मॅडमनी जो राबवलेला आहे हा अतिशय चांगला उपक्रम आहे आणि खरोखर कौतुकास्पद आहे आणि अशा माध्यमातूनच नेतृत्व उदयाला येतं. आणि आपल्या भारतामध्ये तुम्ही पाहिलं असेल की महिलांमध्ये अशा महिलांनी तयार झालेल्या आहेत की पुरुषांपेक्षा त्या ज्याही क्षेत्रामध्ये गेल्या काही पटीने त्यांनी त्यांचं चांगलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. मग तुमचं शैक्षणिक असो, राजकारण असो, वैज्ञानिक असो, इव्हन स्पेसमध्ये सुद्धा आपल्या भारतीय महिला गेलेल्या आहेत. तर या अशा प्रसंगी या मुली खूपच नशिबानीत असं मी म्हणेन की या शाळांनी त्यांच्यासाठी हा उपक्रम राबवला.